नेहमीच सांगत असतो ना की गाडी काय सांगते ते लक्ष दिलं पाहिजे. आता ही अंबरनाथवरून आलेत दोघं जण गावामध्ये फिरण्यासाठी, मुंबईच्या येथे. त्यांची स्विफ्ट आहे आणि ही स्विफ्ट बंद पडली. गाडी 350 किलोमीटर रनिंग केली आणि गाडी पडली बंद. आता 2 गॅरेज फिरून मग आपल्याकडे आली गाडी. मग आपण नित्य नियमानं काय चेक करतोय आपण डिझेलचा प्रेशर पंप बरोबर फेकतोय का, प्रेशर पंपातून डिझेल व्यवस्थित येते का, इंजेक्टरचे करंट व्यवस्थित आहेत का, क्रँक सेन्सर काम करतो का. ते कसं कळते तुम्हाला क्रँक सेन्सर? आपण सेल्फ मारल्यानंतर ज्यावेळा RPMचा काटा हा बघा, हा काटा ज्यावेळी हलतो, मूव्ह करतो, तेव्हा समजायचं क्रँक सेन्सर तुमचा व्यवस्थित आहे. कॅमशॉफ्ट सेन्सर झाला, स्कॅनर लावून झालं तरीही गाडी स्टार्ट होत नाही. दोघांनी पेट्रोलही लावलं, मीही पेट्रोल लावून बघितलं, गाडी खेचूनही बघितली, गाडी चालू होत नाही. का असं झालं आहे त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे की जर आपल्याला कळालंच नाही की आपल्या गाडीसोबत काय झालं आहे तर तुम्ही मेकॅनिकला सांगणार तर काय की गाडी का बंद पडली. अंदाजे आता असं मला वाटते की पिस्टनच्या रिंगा बसल्यामुळं कॉम्प्रेशन वीक झालं आहे आणि ब्लास्ट होत नाही आहे, इझी इंजिन फिरते. मग आता ह्याचं हेड काढायला पाहिजे. ही गाडी आहे MH46, 2009-10ची गाडी आहे. इंजिन कंडिशन बघून असं वाटते की गाडी 1,00,000-1.5 लाख किलोमीटरच्या वर चालल्या. हे बघा, अशी जर निगा गाडीची ठेवली नाही मग गाडी तुम्हाला त्रास देते. आणि मी याच्यावरती तुम्हाला एक व्हिडिओही टाकला होता की कोकणात येताना काय काय करायचं आहे. ऑफलाईन मॅप डाउनलोड करायचा आहे, मेकॅनिकचा नंबर स्वतःकडे ठेवायचा आहे, पेट्रोल पंप कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व फार आहे. बघू आता या गाडीचं काय होतं. आणि इंजिन उघडलं की सांगणार असते की तिच्यासोबत यांनी काय केलं आहे. त्यामुळं अवेअरनेस पाहिजे माणसाकडं, गाडीची माहिती पाहिजे जर आपण गाडी वापरतोय तर, म्हणजे आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात.